राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून ठेवले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. तुम्ही जसं कर्म करताना तुम्हाला त्याची शिक्षा लगेच आहे, आणि ह्या जन्म शिक्षा नाही तर पुढचे सुद्धा जन्म त्या माणसाचे भयंकर आणि अशाच्या एका नाराधामाची आपल्याला बघायची. आणि सगळीकडे अगदी सर्वसामान्यातून त्या गोष्टीचा आवाज सध्या तरी उठतोय चालू घडीला. ठाणे जिल्हा मुंबईच्या जवळचा जिल्हा, निसर्ग संपदेने नटलेला जिल्हा, एकदम हिरवागार डोंगर दऱ्या सगळं. आणि ह्या ठाण्यामध्ये शिळफाटा परिसर आहे. NRI पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे. आणि एक माऊली आहे अक्षता कुणाल म्हात्रे. आता व्हायचं काय, आता ह्याची सुरुवात तशी पाहिलं ना तर ह्या घटनेची सुरुवातीला मेन कारण हा मोबाईलची तुम्हाला सांगतो. ते अक्षता काय करायची, आता तिला बाहेर काम नव्हतं, घरात बसून टाईमपास म्हणून मोबाईलचं तिला असं समजायचं व्यसनच लागलेलं. सगळं मोबाईलवरती टाईमपास करायची, सगळं घरातलं काम उरकून. आणि ही तिथं जास्त मोबाईलच्या आहारी जाणं त्या कुणाला आवडत नव्हतं. तिच्या नवऱ्याला 2 वर्षाची एक मुलगी आहे आणि एक म्हातारी आई घरात. 4 माणसाचं चौकोनी कुटुंब, सुखी कुटुंब. कुणाल म्हात्रे काय करायचे, यांची तकतक व्हायची बायको संग, किंवा तो मोबाईलवर जास्त वेळ बघतो, रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करत बसते, हे त्याला काय आवडायचं नाही. आणि अशातून कुरबुरी थोडा त्या कुणाल म्हात्रेचा बी थोडा बायकोवर संशय की तू असं का करती, काय विषय नेमका काय. आणि महिला चांगलेच होते, पण त्याला एक ती मोबाईलचं व्यसन लागलं होतं. बघ आता विषय असा आहे, हे सगळं जेव्हा घरात आपल्या कुरबुरी तयार होतात ना, तुम्हाला सांगतो त्यावेळेस त्याचं पुढं जाऊन काहीतरी परिणाम होतो. त्याच्यामुळं किटकिट किरकिर घरात अजिबात नसू नाही. नसून ना ती झाली ना लगेच तिथे विषय सोडून द्यायचा आणि पुढच्या मार्गाला लागायचं. का, ते जर वाढत गेलं, ते जर साठत गेलं तर त्याचा काहीतरी स्फोट होतो, काहीतरी वेगळं घडतं. ही या घटनेतून घ्यायचं आहे आपल्याला. ही एक दिवस दोघा नवरा बायकोच्या भांडण लागतंच. भांडणं झाली, ती संध्याकाळी 5:30च्या आसपास घरातून बाहेर पडली. आता त्या महिलेनी, आपण घर सोडतोय राग म्हणजे तर रागून किंवा नवरा येईल आपली समजूत काढीन घेऊन जाईन, ह्या दृष्टीने ती बाहेर पडली. पण त्या महिलेचा, त्या माऊलीचा एक निर्णय चुकला. तिथून ती निघाली ना, महिलांनी जर घर सोडलं ना, तुम्हाला सांगतो कुठं जायचं, आपल्या बापाची तर नाही तर आपल्या भावाची इथं, बाकी कुठंच नाही. ही संपूर्ण जग महिलांसाठी असुरक्षित आहे असं धरून चला. पण आपल्या वडिलांची इथं किंवा आपल्या पाठीराख्या भावाची इथं जायला काहीच हरकत नाही. तिथून जी बाहेर पडली, तिने तिसरा पर्याय शोधला. म्हणली आता मी देवाच्या दारात जाते. देवाचा तिथं आश्रम आहे. आणि आश्रम कुठे आहे बघा, शिळफाट्यावर. सगळ्याला माहिती आहे की गुळ गणपती देवस्थान चांगलं आहे. आणि त्या ठिकाणी ते जंगल आहे, एका टेकडीवर येते आणि निसर्गरम्य वातावरण, पक्ष्यांचा आवाज, अनेक प्रकारचे भाविक तिथे येत असतात. आणि आपल्या दैनंदिन जे आपल्याला त्रास असेल, काही मानसिक त्रास असेल, कोणाचं काय थोडं शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करतात. अशा ठिकाणी ती महिला आली त्या आश्रमात. आता आश्रमात 3 जण बंधू होते. आता ते बंधूंची माहिती करून घ्या नीट, ही कोण आहेत आणि काय आहेत आणि कसे आहेत. ह्या बंधूंच्या मध्ये 1 नंबरला येतो श्यामसुंदर शर्मा, वय वर्ष 62. हा डांगऱ्या किती वर्षात झाला आहे, 62 म्हणजे 7-8 वर्षात याला तिकीट काढलेलं त्याचं वर जायचं. हा डांगऱ्या भगवी कपडे घालून, भगवी कपडे हे हिंदू धर्मामध्ये फार म्हणजे पवित्र समजले जातात. कारण ते भगव्या कलरमध्ये जेवढं काय तुमचं लालसा असते आणि जे काही षड्रिपू असते, आणि ह्या सगळ्याचा नाश होऊन त्या भगवा म्हणजे एकदम पवित्र रंग येतो. ते भगवी कपडे घातली. आता कसं आहे, साधू आणि बंधू ह्याच्यात थोडासा फरक आहे. साधू साधूचा असतो आणि बंधू बंधूचा असतो, त्यात काय बदल. पण बंधू काय करतो, जास्त कावड्याच्या माळा घालणार ही कारण बंधूची. त्याचा हेतू हा पैसे कमावणे, कुणाला तरी फसवणे असा बी असू शकतो. आता हा जो बंधू आहे, हा बंधू वय वर्ष 62, श्यामसुंदर शर्मा, मुख्य राजस्थानचा आहे. त्याच्यानंतर संतोष कुमार मिश्रा हा उत्तर प्रदेशचा आहे, हा 45 वर्षाचा आहे. आणि राजकुमार पांडे उत्तर प्रदेश हा 54 वर्षाचा आहे. म्हणजे ही सगळी लहान बालकं नाहीत, काही 20च्या आतली नाहीत, ही सगळी डंगरे आहेत, हे सगळे वयोवृद्ध लोक आहेत, ही सगळी नीच नाराधम आहेत. आणि ते काय आहेत तुम्हाला पुढं कळणार.
हे तिघजण कोणाचं तिथं गायांचा आश्रम पण आहे, गायांना आपलं तिथं चारा पाणी केलं जातं, गाय सांभाळल्या जात्या, देवाची पूजा केली जाते, सगळं काय असेल ती अशा प्रकारच्या आश्रमात हे तिघजण होते आणि ती महिला तिथं संध्याकाळची आली बा. आली आता कसं होतं माणसाचं फेस रिडिंग महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला तुमच्या डोक्यात तुम्ही चिंतागती आहात का, तुम्ही सुखी आहात का, तुम्ही आनंदी आहात का, हे तुमच्या चेहरा बराच वेळा सांगतो. आता ती घरातून किरकिर करून आलेली मांडून म्हणल्यावर ती आपली बसली बाहेर, तिथं दर्शन घेतलं तिथं बाहेर बसली. ह्याच्यातल्या एक जणांनी जो संतोष कुमार मिश्रा आहे यांनी तिला म्हणला ताई, माऊली, बहेनजी, ती हिंदी होते, सगळे बाहेरून आलेले आपल्या वखंडी वासा इथं, ती तुम्हाला जेवण देऊ का, असं आहे का, काय अडचण आहे का, देवाच्या दारात आला तुम्ही, सुखी राहा, असं तसं राहा. त्याला काय लागतंय हो. आणि बाई बिचारी फसली त्या गोष्टीला. हा माणूस लय गोड बोलतोय, जगात एवढं सहज विश्वास टाकण्यासारखं जग राहिलं नाही. आता विषय असा झाला की त्यांनी जेवण दिलं, त्यांनी जेवण केलं, 8चे 9 वाजले, 9:15 वाजले. आता 8-9 हा रात्रीचा वेळ असा आहे की जे ते आपापल्या घराठ्याकडे निघून जातात, आपापल्या घराकडे निघून जातात, निर्मनुष्य होतं ते ठिकाण. आणि हे 3 पुढारी आणि ती बाई, तिचं नाव आहे अक्षता. आता शेतीत थांबलेले असताना हा जो 62 वर्षाचा श्यामसुंदर शर्मा आहे, आता हा मेन माणूस आहे, कारण हा मेन पुजारी आहे. यांनी सांगितल्याशिवाय बाकीचे दल हालत नाही, ध्यानात ठेवा. मेन विषयाची सुरुवात, मेन त्या महिलेला आपण भोगायची किंवा तिच्यावर अत्याचार करायची ही कल्पना ह्या 62 वर्षीय व्यक्तीच्याच मनात आली असणार. आणि त्यांनी बाकीचे 2 ते चिल्लेपिल्ले होते त्यांना सांगितलं की हिला थोडं चहा द्या, चहामध्ये भांगेची गोळी द्या. आता बऱ्याच मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, एक महादेवाचा प्रसाद म्हणून किंवा हे म्हणून भांग पेली जाते, गांजाचा सर्रास वाढला जातो. ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रात. ती आपलं आहे म्हणून आपलं वाचून दाखवायचं नाही, अशातला काय भाग नाही. हा ही सत्य ही त्रास होतो ऐकायला, पण ती सत्यच असतं. गांजा बिंजा वडला जातो ह्या बॉ महाराजांच्याकडून. तर ही गांजा त्या भांग्याची गोळी त्या चहात टाकली, कडवाट लागला, पण तिने ते चहा प्याला. जसा तिने चहा प्याला तशी ती गांजाने काम सुरुवात केली, त्याला बोळ आल्यासारखी, चक्कर आल्यासारखे व्हायला लागले. माणसं तर काय कोणीच नाही, हेच तिघजण. मग ह्या दोघांनी आणि ह्या 3 माणसांनी मिळून तिला उचलून मंदिराच्या पाठीमागच्या साईडला जे डोंगरदरे आहेत किंवा जंगल आहे, त्या अंधारात तिला तिथं नेलं. आणि ह्या तिघांनी त्या नशेच्या अंमलाखाली, आता ही स्वतः बिगंजाडीचं असणार, त्या बाईचं म्हणजे इज्जत लुटली तुम्हाला सांगू. तिघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार त्या महिलेवर केला. आणि तिला ती एक तर शुद्ध नाही पूर्ण, आणि तशा परिस्थितीत देवाच्या दारात इतकं महाभयंकर पाप घडत होतं. कारण माणूस तुम्हाला करतो आता बरीचशी लोक ज्याला अपुरी बुद्धी आहे ना, हे बघा, बुद्धी एक तर पुरी असावा, नाही तर अजिबात नसावा, तुम्हाला सांगतो. पण जे अपुरी आहेत हापवाले, ह्यांचे विचार मनातून वेगवेगळे चालू होतात. नाही मग देवाच्या दारात असं होतं, मग देवच नाही, दुनिया नाही. आपापलं संचित, आपापले प्रारब्ध ह्याच्यानुसार माणूस चालतो. पूर्वजन्मीचं पुण्य याच्यानुसार माणूस चालतं, पूर्वजन्मीचं पाप, गतजन्मीची पापे येती व्याधी रूपे तुकाराम महाराज सांगून ठेवलेले. हा, तुम्ही असं काय नाही की प्रत्येक ठिकाणी आता एवढा लगेच देव येऊन हे करीन. देवाची खरे ओळख पाठवायची असेल ना, तर ज्यावेळेस पॅरानॉर्मल चीज म्हणजे ज्या एखाद्या आतृत आत्मा बुथाटकीच्या ह्याच्यात माणूस सापडतो ना, 1000 उदाहरणं आहेत. तुम्ही यूट्यूबवर पॉडकास्ट आहे, तुम्ही पहा. आणि ज्याला अनुभवी त्याला आहे, त्यावेळेसच देवाचं महत्त्व कळतं की ज्या वाईट शक्ती किंवा जे तुम्हाला वाईट घडणार असतं ते, मग देव म्हणजे कुठलाही असून द्या, तुमच्या स्वामी समर्थ असून द्या, दत्तगुरू असून द्यात, बोळा महादेव असून द्यात, कृष्ण असून द्यात, कुठलाही देव असून द्यात, ते सगळे एकच रूप आहे. तर त्याच्यामध्ये ती आध्यात्मिक श्रद्धाची माणसाला वाचवती, हे असं. ह्याच्या देवाचा काही संबंध आणि देवाला ओढायची गरज नाही मध्ये, असा विषय. ही त्यांनी अत्याचार केल्यानंतर तिला शुद्ध आली, त्या शुद्धीमध्ये ती प्रतिकार करायला सुरुवात केली. मग यांनी तिला मारहाण केली. त्या महिलेच्या पाठीवर, हातावर मारहाणीच्या खुणा पण सापडल्या. आणि मग ते तेवढं करून झाल्यानंतर एका दगडाने किंवा एखाद्या वस्तूने तिच्या मेंदूवर, तिच्या डोक्यावर आघात करण्यात आला, वर पाठीमागं, आणि तिचं डोकं चेचण्यात आलं. एवढा रक्तस्राव आणि एवढी मोठी जखम आणि मेंदूचा मार असल्यामुळं त्या महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आता ह्या तिघ नराधम आहेत, साधूच्या वेशातले, पुजाऱ्याच्या वेशातले, हे जे शर्मा, मिश्रा, पांडे, ह्यांनी हा कार्यक्रम केला. आता हे लपवायचं कुठं? मग
आपली आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर यांनी काय केलं, ती बॉडी तिथंच जंगलाच्या कडेला एका ह्याच्यामध्ये झाडाच्या बुंदेशी खाली टाकून दिली. त्यांना कसं वाटलं, जंगली श्वापद काय असते ती येऊन खात्यान आमकं तमकं वासाने माणसाचे आमकं तमकं, ती टाकून दिली. ते आले माघारी परत. एक दिवस मध्ये गेला. त्यांचं तिसऱ्या दिवशी आता काही भाविक असतात ते कुठं फोटो काढायला मोबाईलमध्ये, काय पक्षाचा फोटो मिळतोय का आपल्या पद्धतीने ती हिंडत असतात. तर मंदिराच्या पाठीमागे एक जणाला ती बॉडी दिसली. जशी ती महिलेची त्या अक्षताची बॉडी दिसली, अक्षता म्हात्रेची, त्या व्यक्तीने जे आताची लोक जागृत झाल्यात, लगेच पोलीस स्टेशनला फोन केला. आणि हे जे पोलीस स्टेशन आहे PDI, ह्या पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी गेले. आता ही घटना त्यांनी ते आता बऱ्याच गोष्टी आतल्या असतात. तुम्हाला सांगतो, एखादा पंचनामा केल्यानंतर पोलीस ते तपास कसा करतात आणि काय कसं करतात हे काय लेवल काढून सांगायची गरज नाही. पण त्या तपासाचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो, PMच्या वेळेस, पोस्टमार्टम करण्याच्या वेळेस मारहाण झालेली स्पष्ट त्याचा उल्लेख होतो वैद्यकीय अधिकाऱ्याकडून. त्याच्यानंतर अत्याचार झाले असतील तर त्याचे सिमन्स आहेत, ते त्याचे सॅम्पल घेतले जातात. ते किती जणांचे त्याचे सॅम्पल घेतले जातात आणि त्यानुसार तो रिपोर्ट आहे तो तयार होतो. आता त्याच्यात स्पष्ट झालं होतं की 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्तींनी केलं. मग हे पण तिघच होते, संशयांच्या होता. एक पळाला होता, त्याला धरलं की ते काय कुठं जात नाही. 3 आरोपी पोलिसांनी अटक केले. आणि ही मंदिर आहे ना, हे फार प्राचीन आहे तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, ही ह्यांना अटक केल्यानंतर ह्यांनी जे सांगितलं ते स्वतः गांजा पेलेले होते आणि गुन्हेगार. पण ज्या वेशात, जी बगवी घालून त्यांनी किंवा जे पुजाऱ्याचं सोंग घेऊन डोंग घेऊन त्यांनी, आणि ह्याच्यात चुका बऱ्याच जणांच्या आहेत. आपलं जे मंदिर प्रशासन आहे ना, आपलीच असते ना तिथं महाराष्ट्रात माणसं, यांनी जे पुजारी नियमायचं आहे ती बोकांडी बसाय बाहेरची कायला पाहिजे, कशाला पाहिजे बाहेरची लोक, इथली लोक नव्हती का कोण? हा बी एक मुद्दा आहे. आणि हा देश आहे ना, तुम्हाला खरं सांगतो, मला इतकं वाईट वाटली घटना ऐकून की हा देश तुमचं हे 3 जणांचं जे सरकार आता आहे ते भाजप सहित बाकीच्याचं, ह्यांचं ते फडणवीसच कायदा सुव्यवस्था हँडल करू शकत नाही. आणि तुम्ही उद्या ते उद्धव ठाकरेंनं शरद पवारचं सरकार केलं की देशमुख जर बनवला गृहमंत्री पहिला होता बघा, ते बी करू शकत. हा जे देश आहे ना, हा जे राज्य आहे ना, हे सरळ करत असेल तर माझी स्वतःची अशी इच्छा आहे की एकदा आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे, एकदा राष्ट्रपती शासन पाहिजे, 5 वर्षच राहून द्या. एकदा जवानांच्या देश ताब्यात द्या. शिफ्ट अँड साईट कसं असतं, आणि त्यांना वाखरी घाला, 10-10 वर्ष निकाल नाही, त्यांना फाश्या होत नाहीत, आणि त्यांना कायद्याचा आधार घेऊन काळाकोट बाहेर बी काढतो, ते कायदेशीरच काढतो म्हणा. ह्याच्यातून ही सामान्य पब्लिक तुम्हाला सांगतो वैतागला आहे अक्षरशः हे ऐकून. लोकांची साधी अपेक्षा असते की बाबा एखाद्याच्या बाबतीत लोकही संवेदनशील असतात, समाजप्रिय असतात, की एखाद्याच्या बाबतीत जर अशी घटना घडली तर कमीत कमी त्या व्यक्तीला न्याय तरी मिळावं. दुसरं काय नका मिळते, न्याय तरी मिळावा ना. दुसरी गोष्ट, स्वतःच्या बाबतीत, आपल्या बाबतीत घडली तर काय होईल, आपण बी न्यायाची अपेक्षा ठेवू शकतो ना. मग तो तरी मिळाला पाहिजे, त्यात पारदर्शकता पाहिजे ना. असं समाजाला, जनतेला जे टॅक्स भरतात, कष्ट करतात, त्यांना असं वाटलं पाहिजे की हे चाललंय, हे सरकार चांगलं चाललंय, किंवा कोण असं बसवलेलं त्याच्यावर चांगलं काम करतोय बाबा, असं तरी वाटलं पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाला प्रत्येक वेळेस वेठील धरायची काय आवश्यकता नाही. पोलीस प्रशासन ऑलरेडी ह्या जे मंत्री संत्री असतात, सरकार त्यांच्या अंडर काम करतंय. हा, त्याला थोडं वेगळे अधिकार दिले पाहिजेत. पोलिसांचा काय दोष नसतो. ही जी टीम आहे पोलिसांची, महेश काळे, अब्दुल मलिक तपास अधिकारी, यांनी उत्कृष्ट काम केले. उत्कृष्ट काम म्हणजे अगदी तहान भुक्याचं त्यांच्या डोक्यात कळत होतं की बाबा समाजाचा म्हणजे सामाजिक बांधिलकी असून स्वतःच्या कर्तव्यातून त्यांनी अगदी तुम्हाला सांगतो 1 मिनिटही आराम न घेता ती जी टीम आहे, त्यात कॉन्स्टेबल राठोड आहेत, पवार आहेत, पाटील आहेत, माळे, सोनवणे आहेत, आव्हाड आहेत, ह्या टीमनी रात्रीचा दिवस करून हे हरामखोर पहिल्यांदा तिघांनी आत घेतल्यात आणि व्यवस्थित केस बांधून ती न्यायालय पुढं सादर करणं पोलिसांचं काम आहे. आणि ते करणार, त्यात काय वाद नाही असं. त्यामुळे पोलिसांचं तिथल्या ज्यांनी तपास अधिकारी होते त्यांचं किंवा वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्या सूचना असतील, त्यांचं मानावं तेवढं आभार थोडे तुम्हाला सांगतो. कारण यांनी खरं जे पांडुरंगाचं काम आहे ते पोलिसांनी केलं. त्यांचे कर्तव्य, त्यांना काय कुठलं तुमच्या सत्काराची अपेक्षा नाही, कारण ते त्यांचं काम करत राहतात. पण या अशा प्रकारच्या घटना घडून आहेत. आता ह्याच्यात पोलिसांनी नवीन कायद्यानुसार गुन्हा कसा दाखल केला आहे बघू आपण. भारतीय दंड संहिता
BNS कलम 103/1 हत्येचं कलम आहे, 70/1 सामूहिक बलात्काराचं कलम आहे आणि 238 हे पुरावे गायब करण्याचं कलम आहे. ह्या कलमांतर्गत गुन्हा व्यवस्थित दाखल करून पुरावे वगैरे गोळा करून आता पोलीस आपलं काम करतील. पण ह्या सगळ्या गदारोळात एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, त्या अंबानीच्या पोराला किती हजार कोटीचा खर्च झाला त्या लग्नाला. ह्याच्यात ते आपला जो मेन मीडिया जो आहे ह्या मीडिया सगळा तिकडं लागला आहे बघा. आता आपल्या राज्याची अवस्था जे चौथा स्तंभ म्हणतो तो कुठंही आता मोठ्या मोठ्या बातम्या दाखवण्यात, कुठे सेलिब्रिटीज दाखवणार, पण ह्या घटनेकडे मीडियाने टोटल दुर्लक्ष केले. सगळ्या चॅनलनी ध्यानात ठेवा, हे किती विशेष आहे. आणि हे आपल्या दृष्टीने इतकं धोकादायक आहे. आणि आता आमच्यासारखे बारीक सारीक चिरकुट मिरकुट चॅनल आहेत ना, हीच सांगतात. तिथल्या स्थानिक लोकांचा उद्रेक फार आहे. त्या स्थानिक लोकांनी इतकी हळहळ केली की त्यांनी आता मोर्चा काढायच्या तयारीत येते की ओ यांना काही करून यांना फाशी झाली पाहिजे, असा विषय. आणि झालीच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण ती होईल का नाही हे काळ ठरवेन असा विषय. कारण ह्या तिघांनी त्या भगव्या कापड्याच्या आडून जे पाप केले त्या पापाचं, आणि एका माऊलीला आता त्या पोरीला आहे का आई, साधा प्रश्न आहे. आणि लोक परदुःख शीतल असतं असं म्हणतात. आपण म्हणतो लोकांच काय करायचे आपल्याला, पण जेव्हा घटना आपल्या बाबतीत घडते ना तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळतं की खरंच न्याय मिळाला पाहिजे. जे अति आहे ना ते अति आपल्या ह्याच्यात झालं नाही पाहिजे असा विषय. ह्या घटनेला ह्या तिघांचा आपण तर निषेध करूच, पण यांना लवकरात लवकर फाशी कशी होईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. आणि महिलांना सुद्धा सांगतो, लय राग आला ना स्वतःच्या दोन तोंडात मारून घ्या. काय जायचं आहे ना बाहेर, भावाला फोन करायचा. तुम्ही समजता तितकं जग चांगलं सरळ नाही हे महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. काही होऊन द्या, भांड्याला भांडं काय लागत नाही का, पण ते लागल्यानंतर किंवा काही झाल्यानंतर आपल्या वडिलांची तर, आपल्या भावाची तर, आपल्या बहिणीची इथं जाणं योग्य आहे. पण अशा ठिकाणी मंदिरं येईन तिथं देव येईन तिथं देवाच्या दारात दानवसुद्धा असतात, असं काही नाही. दैत्य असतात, तशा प्रकारे दैत्य होते. आणि ह्यांनी अत्याचार करून त्या महिलेचा जीव घेतला. ती 2 वर्षाच्या मुलीला आई नाही राहिली असा विषय झालेला आहे. आणि समाजात त्या घटनेची फार म्हणजे तीव्र निषेध आहे. आणि लोक हळूहळू हवा जेवढं अति होत चालले ना, हळूहळू एक दिवस तरी माझं म्हणणं खरं होणार आहे. 5 वर्षे ह्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणि आर्मीच्या ताब्यात दिलं जाणार आहे, आणि दिलाच पाहिजे. मग ते प्रशासन कसं असतं, किंवा निधी जे 100 रुपयाचं काम आहे त्याला 1000 रुपये टाकायचे, जे 5 लाखाचं काम आहे त्याला 50 लाख रुपये टाकायचे, आणि मर्यादा कसा वाटून खायचा, सगळी जी सिस्टीम आहे जी चालणारी आहेत, हे टॅक्सचा पैसा ह्यो कसा सरळ होतोय ना, होईल कधीतरी तुम्हाला सांगतो, भविष्यात होईल. यांनी फक्त अजून पैसा करावा, अजून छापावा. एक दिवस तरी ही जनता ह्या सगळी सिस्टीम याला संपवून राष्ट्रपती राजवट आणि आर्मीच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही, अशी मी भावना व्यक्त करतो. रामकृष्ण हरी माऊली.